नमस्कार मंडळी. $48 मिलियन म्हणजे तब्बल 400 करोड रुपये एकाच रात्री चोरीला गेले आणि पोलिसांना एकही पुरावा मिळाला नाही. हे शक्य आहे का? आज मराठी ब्रेकडाऊनमध्ये पाहूया आपण बर्लिनने हे कसं केलं. बर्लिन नावाने ओळखला जाणारा एक माणूस खूप दिवसापासून प्लॅनिंग केलेली एक मोठी चोरी करण्याचा निर्णय घेतो. या कामासाठी तो गुन्हेगारांची एक टीम तयार करतो. तर त्याची टीम बघूया. ब्रूस हा प्रत्येक कामात तरबेज आणि टीमचा ताकदवर माणूस आहे. डेमियन हा संपूर्ण ऑपरेशनचा मेंदू आहे. रॉय कोणतेही लॉक उघडू शकतो. कैला एक जबरदस्त हॅकर आहे. आणि नंतर त्यांच्या टीममध्ये कॅमरॉन नावाची धोक्याची आवड असलेली मुलगी सामील होते. या सगळ्यांचं एकच लक्ष असतं, पॅरिसमधल्या सर्वात मोठं ऑक्शन हाऊसमधल्या $48 मिलियन ज्वेलरीची चोरी करणे. पण एक मोठी अडचण असते. सगळी ज्वेलरी एकाच दिवशी वॉल्टमध्ये कधी असेल हे टीमला माहिती नसतं, कारण ती वेगवेगळ्या वेळेवरती आणली जाणार असते. म्हणून ते ऑक्शन हाऊसच्या डायरेक्टरवरती नजर ठेवायचा निर्णय घेतात आणि त्यांच्या अपार्टमेंटच्या समोरच हॉटेलमध्ये राहायला जातात. आता पुढचं काम म्हणजे वॉल्टपर्यंत पोहोचणे, जिथे ज्वेलरी ठेवली जाणार होती. यासाठी टीम एक भन्नाट प्लॅन तयार करते. सर्वप्रथम ते एक भ्रष्ट माणसाकडून $40,000 किमतीचा एक प्राचीन कप चोरतात. त्यानंतर ते ऑक्शन हाऊसच्या शेजारी असलेल्या चर्चमध्ये जातात. त्यांना समजतं की चर्चच्या खाली जुन्या सुरंगांचं जाळ आहे आणि त्यापैकी एक सुरंग थेट वॉल्टच्या भिंतीपर्यंत जाते. पण समस्या अशी असते की चर्चचा प्रमुख तिथे कोणतेही काम करून देणार नसतो. म्हणून टीम खोट्या ओळखी तयार करून स्वतःला पुरातत्वशास्त्रज्ञ असल्याचे सांगते. ते पाद्रीला सांगतात की जुन्या दस्तावेजानुसार युरोपमधील पहिली चर्च पैकी एक चर्च कदाचित या जागेखाली आहे. हे ऐकून पाद्री खूप आनंदी होतो. बर्लिन आणि त्याची टीम हुशारीने त्याला तयार करतात. नंतर त्याच्या समोरच ते प्राचीन कप तो जमिनीतून बाहेर काढतात आणि आनंदी झालेला पाद्री पूर्ण उत्खननाची परवानगी देतो. त्यानंतर टीम सुरंगात आवश्यक उपकरण आणून खोदकाम सुरू करते. दरम्यान टीमला ऑक्शन हाऊसच्या डायरेक्टरच्या अपार्टमेंटमध्ये शिरायचं असतं. रॉय लॉक उघडतो आणि कैला अलार्म सिस्टम हॅक करते. ते संपूर्ण घरात स्पाय कॅमेरे बसवतात आणि कोणताही पुरावा न ठेवता तिथून निघून जातात. बर्लिनला लक्षात येतं की रॉयला कॅमरॉन आवडायला लागली आहे आणि तो त्याला कामावर लक्ष केंद्रित करायला सांगतो. एका रात्री बर्लिनला डायरेक्टरच्या अपार्टमेंटवर नजर ठेवत असताना त्याची पत्नी कॅमला बाहेर जाताना दिसते. फक्त काही दिवसातच बर्लिन तिच्या प्रेमात पडतो. तो रॉयच्या मदतीने कॅमलाजवळ जायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला सगळं ठीक चालत असतं, पण कॅमला त्याला प्रतिसाद देत नसते. नंतर बर्लिनला समजतं की ती ऑपराला जाणार आहे. बर्लिन देखील तसंच तयार होऊन तिथे पोहोचतो. पण ऑपरा खरं तर एक नाईट क्लब असतो. बर्लिन सहजपणे तिथल्या लोकांमध्ये मिसळून जातो आणि कॅमलाचा विश्वास जिंकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅमला बर्लिनच्या रूममध्ये येते, पण तो तिला आत येऊन देत नाही, कारण रूममध्ये सर्व्हेलन्स उपकरण भरलेले असतात. कॅमला त्याला सांगते की ती लग्न झालेली आहे, पण तरीही त्याला भेटू इच्छिते. सुरुवातीला बर्लिनला हे आवडत नाही, कारण त्याला वाटत असतं की ती आपल्या नवऱ्याला सोडेल, पण नंतर तो तिच्या प्रियकर होण्यासाठी तयार होतो. दरम्यान टीम एक नव्या समस्येत अडकते. पाद्री तो प्राचीन कप युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जायचा निर्णय घेतो. टीम त्याला थांबवायचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नाही. त्याच्या सुरक्षेसाठी तो 2 गुन्हेगार त्यासोबत ठेवतो. बर्लिन रॉयला कोणत्याही परिस्थितीत तो कप परत आणायला सांगतो. रॉय आणि कॅमरॉन बाईकवर जाऊन कप हिसकवण्याचा प्रयत्न करतात, पण काही गुन्हेगार त्यांना थांबवतात. एक छोटी चेस सुरू होते आणि शेवटी दोघांनाही बाईक आणि कप सोडून पळावं लागतं. पण नंतर कळतं की पाद्री इतका घाबरला होता की त्याने कप हलवायचा विचार सोडून दिला. दरम्यान टीम अखेर वॉलच्या भिंतीपर्यंत पोहोचते. टीम पार्टी करते आणि दुसऱ्या दिवशी पहिली कॉन्क्रीटची भिंत तोडते, पण खरा वॉल्ट अजूनही स्टीलच्या भिंती मागे असतो. विशेष उपकरणांच्या मदतीने ते भिंत कापून आत प्रवेश करतात. आता फक्त सगळी ज्वेलरी वॉल्टमध्ये नेमकी कधी येणार आहे हे शोधायचं बाकी असतं. त्यातच डायरेक्टरला समजतं की त्याची पत्नी त्याची फसवणूक करत आहे. बर्लिन आनंदी होतो, पण कॅमला त्याच्याशी नातं तोडू इच्छिते. त्याचवेळी टीमला समजतं की आज सगळी ज्वेलरी वॉल्टमध्ये आणली जाणार आहे. टीम विशेष सूट घालून कोणताही पुरावा न ठेवता सगळी ज्वेलरी चोरते. त्यानंतर बर्लिन डायरेक्टरच्या घरी जाऊन त्याला क्लोरोफॉर्मने बेहोश करतो. तो त्याचे कपडे घालतो
आणि त्याच्या कारमध्ये असे काही पुरावे ठेवतो की पोलिसांना वाटावे की चोरी यांनीच केली आहे. दरम्यान बाकीची टीम वॉलची भिंत पुन्हा वेल्डिंग करून पूर्वीसारखी बनवते. सिस्टम हॅक लपवण्यासाठी ते मोठं पॉवर सर्ज तयार करतात, ज्यामुळे ऑक्शन हाऊसची इलेक्ट्रॉनिक सिस्टम बंद पडते. त्यानंतर ते सुरुंग देखील पूर्णपणे लपवून टाकतात. आता फक्त चोरी केलेली ज्वेलरी घेऊन फ्रान्सच्या बाहेर पडायचं बाकी असतं. पण त्याचवेळी ब्रूसला समजतं की रॉय आणि कॅमेरॉन त्याची बाईक हरवून बसलेली आहेत आणि रेंटल कंपनी पोलिसांना बोलवणार असते. ब्रूस आणि केली ऑफिसमध्ये घुसून कॅम्प्युटरमधली सगळी माहिती डिलीट करतात. दरम्यान रॉय आणि कॅमेरॉन शेवटचा थरार अनुभवण्यासाठी चोरीच्या कारने रेस करतात. ते हरतात आणि कार देतात, पण बदल्यात तो नेकलेस तिचा परत घेतात. कॅमेरॉन तिच्या भूतकाळाबद्दल सांगते की ती एकदा प्रेमात वेडी झाली होती आणि मानसिक रुग्णालयात पोहोचली होती, तेव्हा बर्लिननेच तिची मदत केली होती. दुसऱ्या दिवशी वॉल्ट उघडल्यानंतर सगळी ज्वेलरी गायब असल्याचे समजतं. पोलिसांना बर्लिनने ठेवलेले पुरावे मिळतात आणि डायरेक्टरला अटक केलं जातं. आता टीमला शांतपणे फ्रान्स सोडायचं असतं. ब्रूस आणि केली प्रवाशांच्या वेशेत बसने निघतात. डॉमिनिक, रॉय आणि कॅमेरॉन सोबत ट्रेलरमध्ये प्रवास करतात. पण पोलिसांना रॉय आणि कॅमेरॉनचे स्केच मिळतात. त्यानंतर इंटरपोलमधून सिरिया आणि रकेल फ्रान्समध्ये येतात. डेमियनचा ट्रक पोलीसवाले थांबवतात, पण ते जबरदस्त अभिनय करून सुटतात. नंतर सिरिया रॉय आणि कॅमेरॉनपर्यंत पोहोचते, पण ते दोघेही सीवरमधून पळून जातात. शेवटी ते स्पेनमध्ये पोहोचतात आणि पहिल्यांदा एकमेकांना किस करतात. दरम्यान ब्रूस आणि केली जंगलातून पळताना अडचणीत सापडतात. केलीला विषारी साप चावतो. ब्रूस तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथे पोलिसांना ओळखतात. पण ब्रूस पोलिसांना बेहोश करून दोघेही तिथून पळून जातात आणि चोरीच्या यॉटवरून फ्रान्स सोडतात. त्याच दरम्यान दोघं एकमेकांवर प्रेम करत आहेत असं कबुली करतात. केम्लीला समजतं की तिच्या नवऱ्याला अटक झालेली आहे. सुरुवातीला तिलाही वाटत असतं की तोच गुन्हेगार आहे, पण नंतर तिला कळतं की खरं तर चोरी बर्लिनने केली होती. तरीही तो पोलिसांना काही सांगत नाही. नंतर तिला हेही समजतं की तिचा नवरा देखील तिची फसवणूक करत होता. मग ती तिच्या मैत्रिणीसोबत बर्लिनकडून पैसे उकळण्याचे प्लॅन बनवते. दरम्यान रकेलला डायरेक्टरच्या अपार्टमेंटमध्ये लपवलेल्या कॅमेऱ्यांचे पुरावे सापडतात आणि तिला समजतं की समोरच्या हॉटेलमधून नजर ठेवली जात होती. पण बर्लिन आणि डेमियन वेळेवरती सगळे पुरावे नष्ट करून तिथून पळून जातात. ते बाईकवरून डोंगराच्या रस्त्याने फ्रान्सची सीमा पार करतात. सिरिया आणि रकेल 6 चोरांचे स्केच तयार करतात, पण त्यांना अजून कोणताही पुरावा मिळत नाही. काही काळानंतर केम्ली बर्लिनला शोधून काढते आणि ती त्याकडून पैसे मागते, नाहीतर ती पोलिसांना सगळं सांगेल असं धमकवते. बर्लिनने आधीच सगळे पुरावे नष्ट केलेले असतात, तरीही तो केम्लीवर खूप प्रेम करत असल्यामुळे तिला पैसे देतो. यानंतर बर्लिन डेमियनला भेटतो आणि आणखी एका चोरीचा प्रस्ताव ठेवतो आणि तिथेच पहिल्या सीझनची कथा संपते. आणि जर तुम्हाला बर्लिनचा पुढचा प्रवास बघायचा असेल, बर्लिन अँड द लेडी विथ द एम इन, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.